आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। शहाड स्टेशन प्रभाग क्रमांक 15 मध्ये अंबर हॉटेल ते गणेश कोट ऑफिसपर्यंत रस्त्याचे 50 फूट सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम बऱ्याच दिवसापासून रखडले होते। या रस्त्याचे रखडलेले काम पूर्ववत सुरू करावे यासाठी या कल्याण आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश श्रीपत कोट यांच्या पाठपुराव्याने 50 फूट सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर आणि अरविंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। या कामाचे भूमिपूजन केल्याबद्दल प्रभाग 15 मधील सर्व रहिवासी यांचे मनापासून आभार मानत आहे। गणेश कोट हे फक्त राजकारणी नसून हाडाचे समाजसेवक आहेत असं परिसरातील जनता त्यांच्याविषयी गुणगान गात असतं। या रस्त्याचा वापर प्रभाग क्रमांक 15 मधील शहाड स्टेशन परिसर, आभा मार्ट, प्रेम ऑटो चौक या रस्त्याचा वापर सर्व परिसरातील रहिवासी करत होते। या प्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, उपविभाग प्रमुख कैलास दवणे, गाव प्रमुख राजू भंडारी, शहर संघटक, शाखा प्रमुख, शहर संघटक, उपविभाग संघटक, ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक आणि महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होते। भूमिपूजन तर आजच झालं आहे, पण या कामासाठी मी 8-10 वर्ष प्रयत्न करत होतो। मी स्टँडिंगला असताना सुद्धा मी स्टँडिंगला 4 वेळा घेतला होता। मी कमिशनरला पण स्वतः या रोडवर घेऊन आलो, त्यावेळेला आमदार साहेब पण होते। पण ज्या वेळेला निधीच उपलब्ध होत नव्हती, पैसाच नव्हता महापालिकेला, म्हणून हा रोड रखडला होता। शेवटी मी कमिशनरच्या घरी जाऊन फाईल सिग्नेचर करून घेतलेली, तेव्हा हा लॉकडाऊन लागला। फाईल सिग्नेचर झाली आणि लॉकडाऊन राहिलं, म्हणजे लॉकडाऊन लागल्याने पैसाच नाही राहिला, म्हणून मी प्रयत्न केला आमदाराकडे। आमदारांना सांगितलं हा रोड तुम्ही कसं मला करून द्या, तुमच्या फंडातून करून द्या। मी खासदार साहेबांना पण सांगितलेलं, श्रीकांत शिंदे साहेबांना, त्यांना पण सांगितलेलं मला यासाठी निधी द्या। त्यांच्या प्रयत्नाने आहे ना आमदाराचे निधी काढून घेतला आणि करून दिलं तुम्हाला रोड। आधी याचा भूमिपूजन होते। हा पूर्ण रोड खुला आहे, रोडमध्ये कुठले बांधकाम नाही, एकच बांधकाम येते ते पण तोडायला तयार आहे, बाकी सर्व लिगली बिल्डिंग आहेत। त्याच्यामुळे इथं तोडफोड जास्त होणारच नाही, एकदम खुला रोड आहे ना। कॉन्ट्रॅक्टर काम 2 दिवसात चालू करू शकतो की सर्व नागरिकांनी सहकार्य करायचं आहे। रोडला थोडाफार त्रास आपल्याला होईल, पण काही दिवसांनी काही महिन्याने आपला त्रास सर्व दूर होईल, म्हणून आपण नागरिकांनी आपल्या या कामात सगळ्यांनी सहकार्य करून ते कॉन्ट्रॅक्टरला काम कसा लवकर होईल त्यासाठी प्रयत्न करायचे। हे 138 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही स्वतः साक्षीला आहेत की आपण बऱ्याच ठिकाणी आता भूमिपूजन केलं, काही लोकार्पण केलेलं आहे आणि जवळजवळ अजून 15 ते 16 ठिकाणी आपण ह्या पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये उद्घाटन करणार आहेत। पावसाळ्यामुळे थोडा ब्रेक लागला होता, आज थोडा पाऊस काल 2 दिवस हे झाला, म्हणून आम्ही आज हे उद्घाटन ठेवलं होतं की हे काम आता चालू करूया। कॉन्क्रीट काम आहे, त्यामुळे पावसाळ्याचा काय प्रश्न नाही। त्या हिशोबाने आज प्रभाग क्रमांक 15 शहाड येथे नगरसेवक गणेश कोट यांनी जो माझा पाठपुरावा केला होता सततचा, की त्यांच्या ऑफिसपासून तर ते कटकेश्वर देवस्थान हा जो रस्ता आहे, तुम्ही पण आता ह्या रस्त्याने गेले तर समजेल, हा अति खराब रस्ता होता। आता हे रस्ते कसे माहिती आहे का, इथून जिथून वर्दळ असते ना ते रस्ते, आता तुम्ही कल्याणची परिस्थिती बघता, गेल्या वर्षी आपण बनवलेले रस्ते आता सगळीकडे खड्डे पडलेले आहेत। मग ह्याला पर्याय असा की बाबा हा रस्ता आपण कॉन्क्रीटचा बनवूया। त्यामुळे निधीसाठी थोडा वेळ लागला, प्रशासकीय कामात पण आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। एक चांगला रस्ता 50 मीटर 50 फूट डीपीप्रमाणे 50 फूट रुंदीला रस्ता, असा चांगला आणि भव्य रस्ता आपण आता इथे करणार आहेत आणि त्याचं आज इथे आपण भूमिपूजन केलेले आहे। गणेश कोट साहेब आहेत, जिल्हा प्रमुख आमचे अरविंद मोरे आहेत, कैलास ढोणे आमचा उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गाव प्रमुख आहेत आपले राजू भंडारी आणि सर्व कार्यकर्ते, सगळे जुने कार्यकर्ते आहेत। त्यामुळे ह्या सर्वांच्या साक्षीने आज आपण इथे आहे उद्घाटन केलेले। लवकरच तुम्हाला इथे एक चांगला सुसज्ज कॉन्क्रीटचा रस्ता बघायला भेटेल। हे मला वाटतं 3 करोडचं काम आहे आणि आता कॉन्ट्रॅक्टर पण आपल्या समोरच होते, आता इथे मी त्यांच्याशीच बोललो, तर शक्यतो उद्या किंवा परवापासून हे काम चालू होईल आणि कॉन्क्रीटचं हे असल्यामुळे मला वाटतं जास्त उशीर लागणार नाही। साधारणतः 1.5 महिना किंवा 2 महिन्यामध्ये हा रस्ता तुम्हाला चांगला सुसज्ज दिसेल।
आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.